तर नमस्कार मित्रांनो, परत एका आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण आपला अचानक प्लॅन ठरला, आपण रानपाटला चाललो आहोत. हा बघा, हा तर आपल्यासोबत कायमच असतो आणि ह्याला आता नवीन घेतलेला आहे आपण. त्याच्या घरी कोण नाही आहे, घरी फसवून आलाय. बघूया, तर चला भेटूया पुढे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अर्ध्यासर. रस्ता कोणालाच माहित नाही आहे आणि हे आपल्यासोबत दोघं जण बघू शकता ह्यांना. तर चला भेटूया पुढे. तर फायनली मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनला आलेलो आहोत. हे बघा, आणि आम्हाला रस्ताच कुठे माहित नाही. इथे एक रोड आहे आणि तिथे एक रोड आहे. तिथे काकांना विचारलं, तिथे एक समोर काका होते, त्यांनी सांगितले हा रोडने जा, पण ते आता आम्हाला इथे 2 रोड दिसत आहेत, तर समजत नाही कुठे आहे ते. वाल्यांना आपण विचारलं फायनली, आणि हा आपला इथे समोरून त्या रोडने जायचा आहे. हा बघा, ट्रेनचा पण आवाज आलाय. तर चला भेटूया. अमेज़न के जंगल में आ चुके हैं. देखिए पहाड़ भीड़ हैं बहुत सारे. ये आगे वाला बंदा हमें रास्ता दिखा रहा है. ये देखिए हम पहाड़ों में आ चुके हैं. आता आपण जाणार आहे करबुडे बोगद्याची. इथे सरळ इकडून खाली गेल्यावर तर पहिला लागतो करबुडे बोगदा. हा आपला गुगल मॅप आहे समोरचा. डाव्या साईडला त्याला पण काय रोड माहिती नाहीच आहे. दुसऱ्यांना विचारून आणला नाही आम्हाला इथे. आणि उजव्या साईडला लाजूल बोगदा लागतो. आपल्याला लाजूल बोगद्यातून आतमधून जाऊन पुढे जायचं. बघा, आपण आलोय लाजूल सेतू. ते ट्रेनची पटरी बघू शकताय तुम्ही. हा बघा, करबुडे सुरंग आपल्याला दिसत असेलच इथून. हा बघा, करबुडे सुरंग आपला सर्वात मोठा बोगदा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत. हे बघा, ह्याच्यातून आपल्याला कमीत कमी 1 किलोमीटर जायचं आहे पुढे चालत. तर चला जाऊया पुढे बोगद्यातून. हा आहे लाजूलचा सुरंग, तिकडे होता करबुडेचा सुरंग. ये देखिए हम आ चुके इस भयानक वाले रोड में. ये देखिए पूरा अंधेरा है, ते पूर्ण कालोखच आहे. आणि आता आपण जातोय. हिंदी तेवढीच होती माझ्याकडे, संपली. आणि आपल्यासोबतचे 2 जण, ह्याच्या पुढे एक आहे. कमीत कमी आपल्याला 1 किलोमीटर चालायचं आहे. बघा सगळी सुरंग, बघा लाजूलची सुरंग. तर मित्रांनो, पुढे आपल्याला उजेड दिसायला लागला आणि समोरून ट्रेन पण येते, बघू शकताय. बोगद्यात आहे आता आपण लाजूलच्या सुरंगमध्ये. हे बघा माझ्यासोबत 2 जण, आणि ही ट्रेन येते समोरून, बघू शकताय. हा एक फक्त डब्बा गेला, ट्रेन नव्हती. धोका दिला ना आम्हाला. ये सिर्फ इंजिन था. तो चलिए आगे मिलते हैं. फायनली मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बाहेर. तर फायनली आपलं लोकेशन बघू शकता मित्रांनो. आहे रानपाटचा धबधबा. आणि गर्दी बघू शकता, इकडे पण गर्दी आहे. तर जाऊया पुढे, जरासं भिजायला होईल वाटते, तर जाऊन भेटूया पुढे. तर चला. तर बघू शकता मित्रांनो, सर्व पाणी आपल्यावरच येत आहे, भिजायला झालं आहे पूर्ण. तर भेटूया चला. तर फायनली मित्रांनो, आपलं भिजून झालं आहे, कपडे पूर्ण ओले झाले, आणि आता आपण चाललोय घरी. मोबाईलची पण वाट लागली पुरेपूर, तर जाऊया घरी. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.